श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 27 एप्रिल, वार शनिवार, आणि उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येते, परंतु प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. चैत्र महिन्यामध्ये आलेली ही संकष्टी चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून काही उपाय आणि सेवा या केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या एका झाडाचं पान हे आणायचं आहे. हे पान आणल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला हा उपाय चतुर्थीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. सकाळी तुम्हाला वेळ भेटला नाही तर तुम्ही दुपारपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. उपाय आपल्याला का करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, अगदी बघा प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठीच आपण दिवसेंदिवस प्रयत्न करत असतो. परंतु कधी कधी पहा, आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतो, परंतु प्रयत्न, कष्ट, मेहनत करूनही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही. अशावेळी जेव्हा आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असतात, त्याचबरोबर आपली जे आपण कष्ट आणि मेहनत करतो ते नशिबालाच त्याची साथ मिळत नाही आणि यामुळेच आपल्याला प्रत्येक कामात अपयश हे येत असतं. म्हणून जर तुम्ही हा उपाय या चतुर्थी दिवशी जर केला तर नक्कीच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होईल. मग ही इच्छा तुमची घर खरेदी करण्याबद्दल असेल, घर घेण्याबद्दल असेल, कर्ज मिटवण्याबद्दल असेल, किंवा मुलांची प्रगती होण्यासाठी असेल, किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, धनप्राप्तीसाठी असेल, किंवा काही घरामध्ये आजारपण असेल ते निघून जाण्यासाठी असेल, नोकरी प्राप्तीसाठी असेल, तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. पहा, आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही झाडं असतात, त्यामध्ये दैवी शक्ती असते. ती झाडे देवदेवतांना अतिशय प्रिय असतात. त्या झाडांमध्ये देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. म्हणून आपण विशेष तिथीवरती काही झाडांची पूजा ही करत असतो. त्यामध्येच एक झाड म्हणजे जास्वंदाचं झाड. जास्वंदाचं झाड जे आहे, तर या झाडाचं एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. पहा, जास्वंदाच्या झाडाची पानच नाही तर या झाडाची फुलंसुद्धा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि या फुलाशिवाय बाप्पांची पूजा देखील पूर्ण होत नाही. म्हणून आपल्याला ज्या झाडाचं फूल लाल आहे त्याच झाडाचं एक पान हे आपल्याला आणायचं आहे. पान हे चांगलं आणायचं आहे. कुठेही फाटलेलं, काळं पडलेलं किंवा चिरलेलं असं पान तुम्हाला घ्यायचं नाही. ज्याला देठ असतो, अख्ख्या देठासहित एक पान तुम्हाला आणायचं आहे. हे पान तुम्ही घरी आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे. धुवून काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती, फोटो हा असतोच. मूर्ती असेल तर शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकतात. त्याचबरोबर बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर त्या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्या अगोदर तुम्हाला देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे, कारण कोणतीही पूजा आणि उपाय हे जर अग्नीच्या साह्याने जर केले तर नक्कीच ते पूर्वतात जातात. त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि ते उपाय आपले नक्कीच पूर्ण होतात. म्हणून आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याच झाडाची, म्हणजे ज्या झाडाचं तुम्ही पान आणलेलं आहे त्याच झाडाची एक काडी जी आहे तर ती तुम्हाला आणायची आहे. त्या काडीने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा ही लिहायची आहे. जे कुंकू आपण मिक्स केलं आहे तर त्या कुंकवामध्ये ते काडी बुडवून त्या पानावरती जो गुळगुळीत भाग असतो, मऊ भाग असतो, हिरवट भाग असतो, तर त्या साईडला तुमची इच्छा ही तुम्हाला लिहायची आहे.
आता मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमची कोणतीही इच्छा असू शकते, ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते पान तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला 21 दुर्वा घ्यायचे आहेत। 21 दुर्वा या घेताना त्याला 3 दल असतात किंवा 5 दल असतात, अशा 21 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर तुमच्याकडे जर लाल जास्वंदाचं फूल असेल तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे। लाल जास्वंदाचं फूल नसेल तर लाल झेंडूचं फूल देखील तुम्ही घेऊ शकतात। या तीनही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला बघा गणपती बाप्पांचं अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे। हे पठण तुम्हाला 3 वेळा करायचं आहे आणि यानंतर शेवटी तुम्हाला फलश्रुती सहित या अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे। फलश्रुती ही फळप्राप्तीसाठी असते, यामुळे फलश्रुती तुम्हाला आवर्जून म्हणायची आहे। यानंतर तुम्हाला मनोमन बाप्पांकडे तुमची इच्छापूर्तीसाठी तुम्हाला मागणी घालायची आहेत, बाप्पांना साकडं घालायचं आहेत। गणपती बाप्पा हे इच्छा पूर्ण करणारे इच्छापूर्ती देवता मानले जातात, यामुळे मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आणि यानंतर तुम्हाला या वस्तू बाप्पांच्या पुढे अर्पण करायची आहे। आता अर्पण करताना पहा, तुम्हाला ते पानाचा देठ जो आहे तर तो बाप्पांकडे येईल, अशा पद्धतीने हे तुम्हाला पान अर्पण करायचं। त्यावरती तुम्हाला फूल ठेवायचं आहेत, दुर्वा तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पांची मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। आता जेव्हा तुम्ही या वस्तू बाप्पांपुढे ठेवणार आहे त्यावेळी तुम्हाला डायरेक्टली खाली ठेवायचे नाही, तर तुम्हाला काय करायचं, एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला लाल पिवळ्या अक्षदा बनवायच्या आहेत। मग थोडेसे तांदूळ घ्यायचे हातामध्ये, त्यावरती हळद आणि कुंकू टाकून मिक्स करायचं आणि त्या अक्षदा ज्या आहेत ना त्या तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आणि यानंतर त्यावरती तुम्हाला या वस्तू ठेवून बाप्पांपुढे ठेवायच्या आहेत, डायरेक्ट तुम्हाला खाली ठेवायच्या नाही। यानंतर संपूर्ण दिवस हे पान तुम्हाला तिथेच तुमच्या देवघरामध्ये राहू द्यायचं आहे। संध्याकाळी 4 वाजल्यानंतरनं तुम्ही रात्री अगदी 12 वाजेपर्यंत कधीही तुम्हाला काय करायचं आहे, देवघरातलं ते पान, दुर्वा आणि फूल हे तुम्हाला उचलायचं आहेत आणि यानंतर एक धागा घेऊन तुम्हाला त्या 3 वस्तू एकत्र बांधून घ्यायच्या आहेत आणि ह्या घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या जवळ असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात। गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे हे पान जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहेत। म्हणजे आपण एकत्र ज्या 3 वस्तू बांधलेल्या आहेत ते 3ही वस्तू तुम्हाला तिथे त्यांच्या चरणी अर्पण करून यायच्या आहेत आणि बाप्पांना पुन्हा एकदा तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून पहा, त्याचं फळ तुम्हाला 100% प्राप्त होईल। पहा, तुम्ही आता उद्या चतुर्थी आहे तर उद्या हा उपाय करा। त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये जी चतुर्थी येईल, संकष्टी चतुर्थीला हा उपाय आपल्याला करायचा आहे, तर त्याही चतुर्थीला करा। अशा 1-2 चतुर्थीपर्यंत तुम्ही हा उपाय करून पहा, तुमची इच्छा ही 100% पूर्ण होईल। कारण बऱ्याच जणांनी हा उपाय करून त्यांची इच्छा ही पूर्ण झालेली आहे। फक्त कोणतेही उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा, निष्ठा ही असायला हवी। जर पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने आपण काही उपाय केले आणि हे उपाय आपण जेव्हा इच्छापूर्तीसाठी करतो तेव्हा त्यासोबत आपल्या मेहनतीची सुद्धा गरज असते। तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करून जेव्हा उपाय करतात तेव्हा तुम्हाला फळ हे 100% प्राप्त होत असतं। म्हणून हा उपाय तुम्ही जो आहे तर तो करून पहा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।